गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामधील दररोज नित्य नियमाने एक अध्यायाचे जर पठण 21 दिवस केले तर नक्कीच तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील किंवा तुमचा एखादा नवस पूर्ण करण्यासाठी तुम्ही या अध्यायाचे दररोज नित्य नियमाने 21 दिवस पठण करू शकतात। गुरुचरित्रामधील 10व्या अध्यायामध्ये आर्थिक प्रगतीसाठी तसेच गुरूंनी केलेल्या आशीर्वादासाठी आणि श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्या भेटीबद्दल वर्णन केलेले आहे। म्हणून गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामधील 10व्या अध्यायाचे 21 दिवस नित्य नियमाने पठण करा। तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर नवस फळाला येतात आणि व्यक्तीच्या इच्छा देखील पूर्ण होतात। या अध्यायाच्या फलश्रुतीमध्ये असं सांगितलेलं आहे। या अध्यायाचे जर तुमच्या घरामध्ये पठण झाले तर घरामध्ये सकारात्मकता जाणवते, म्हणजेच घरामधली जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर निघून जाऊन तुमच्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करेल। तसेच घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल, मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील। तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।